सो गाईज गणपती येणार आहेत त्याच्यामुळे आज आमच्याकडे सकाळ सकाळीच तयारी चालू झाली आहे. आता बघ कसलं भारी डेकोरेशन अजून भारी दिसतं उलटा होतं. बघ आता कलर चेंज झाल्यावरती जरा ते व्यवस्थित दिसेल. ओके का झालं सक्सेसफुल झालं डेकोरेशन. म्हणजे जे आपल्याला पण मग हे नाही ग्लो नाही करणार. नाही नको ग्लो करू दे, हेच असेच लावून टाकू हे उलट भारी दिसते. मग त्यानंतर मग मी गेले मम्मीसोबत थोडंसं भाजी वगैरे घ्यायला. त्यानंतर जरा पिलूसोबत मस्ती वगैरे केली आणि मग परत विराज भाऊने आपलं डेकोरेशन करायचं काम सुरू केलं. त्याच्यानंतर मग थोडा हातभार आपल्या पिल्लूनी पण लावला जरा. मग जरा चाललं होतं दोघांचं कसं कसं काय करायचं. मग त्याच्यात मी पण थोड्या वेळाने हातभार करायची सुरुवात केली आणि मग आम्ही तिघांनी मिळून केलं डेकोरेशन. त्यानंतर आपल्या विश्वराज भाऊंनी डायरेक्ट कॅमेरा अँगल सेट करून व्हिडिओसाठी सगळं व्यवस्थित करून आलं तिथं डेकोरेशन वगैरे करायला. आम्ही तिघं डेकोरेशन करत बसलो. तसं म्हणायला गेलं तर बऱ्यापैकी डेकोरेशन विराज आणि विश्वराज आणि त्यांच्या मित्रांनी मिळून केलेलं आहे. मी काय फक्त थोडे आले त्यानंतर माझे इनपुट्स दिले आहेत कारण मला कॉलेजला काही सुट्ट्याच नाही भेटल्या. त्याच्यामुळं बऱ्यापैकी हे आम्ही असं केलं आहे डेकोरेशन. त्याच्यानंतर मग मी गेले खाली वॉकिंग करायला आदितीसोबत आणि मग परत वरती आल्यावरती डेकोरेशनचं अजून जे काही काम उरलेलं ते सगळं थोडंसं हळूहळू करत पूर्ण करायचा प्रयत्न केला मी.